हे ज्या सगळ्या घडामोडी चाललेल्या आहे याच्यावरती बोलावं असं थोडंसं मला वाटलं म्हणून बोलते आणि माझी थोडीशी प्रतिक्रिया तुम्हाला सगळ्यांना सांगते. हे जे चालू आहे आता सध्या आंदोलन तरुण मुलांचं, तर हे उद्याचं आपलं भविष्य आहे. यांना आपण सगळेजण सपोर्ट केलाच पाहिजे. यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपण सगळे मिळून लढलंच पाहिजे. पण मला अजून एक असं सांगायचं आहे की आपले जे मुलं आहेत हे शिकून बाहेरच्या देशात निघून जात आहे. याचं मेन कारण आपण सगळ्यांनी शोधलं पाहिजे. काही मुलं आपल्या इथे शिकतात आणि पुढचं शिक्षण घेण्यासाठी बाहेरच्या देशात अमेरिकेला निघून जातात किंवा इतर दुसऱ्या देशामध्ये निघून जातात आणि तिकडे शिक्षण घ्यायला गेले का तिकडेच राहतात, परत इकडे यायचं नावच घेत नाही. कारण तिथलचं जे चांगलं आहे ते नेहमी आवडतं असं म्हणतात. जसं आपण ज्यावेळेस शाळेत शिकलो आपल्या खेड्यागावच्या आणि सिटीत आलो पुढचं शिक्षण घेण्यासाठी, तर परत गावाकडे गेलोच नाही, सिटीतच स्थायिक झालो. तसं आपले जे पोरं आहे ते बाहेरच्या देशात जातात पुढे MS वगैरे करायला, पुढचं शिक्षण डिग्रीचं घ्यायला आणि तिकडं स्थायिक होऊन जातात आणि म्हातारे आईवडील इथेच राहतात आपल्या देशामध्ये. ते परत पुढे येण्याचा विचार करतच नाही. तर याचं मेन कारण आहे की आपल्या देशाची सिस्टीम. तर जसं बाहेरच्या देशात सिस्टीम आहे तशी जर आपल्या देशात जर केली ह्या सरकारने, तर आपले पोरं कशाला दुसऱ्या देशात जाऊन राहतील आणि मायबापावर कशाला अशी वेळ येईल की एकटेच राहण्याची वेळ येईल. मुलं तिकडे राहतात आणि आईवडील इकडे राहतात आणि जेव्हा शेवटी आईवडील कोणी मरतं तेव्हा त्यांच्या अंत्यविधी करायलासुद्धा इथे कोणी उरत नाही, कारण त्यांची मुलं तिकडे शिक्षण घेण्यासाठी जातात, तिकडेच राहतात. तर मला असं वाटतं की ह्या सरकारने आणि आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकांनी जसं बाहेरच्या देशात आहे सध्या सिस्टीम, तशी जर आपल्या देशात झाली तर आपले मुलं कशाला बाहेरच्या देशात जाऊन राहतील ना, आपल्याच देशात राहतील, आपल्याच घरी राहतील, आपल्याजवळच राहतील. याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करून लढलं पाहिजे. आणि आपली जे सरकार आहे यांना पण अशी विनंती माझी की त्यांनी पण आपली जी सिस्टीम आहे, जसं बाहेरच्या देशात चालू आहे, जसं बाहेरच्या देशामध्ये सरकार आहे, जसं कडक सिस्टीम आहे, तशी आपल्या देशात जर केली तर आपल्या देशातले मुलं कशाला बाहेर जातील ना, कशाला तिकडे राहतील, इथेच राहतील ना. इथेच चांगल्या कंपन्या, मोठमोठ्या कंपन्या बोलवा, इथेच त्यांना चांगले पगार द्या, चांगले पॅकेज द्या. एवढे हुशार मुलं आणि बाहेर जातात आणि तिकडंच दुसऱ्या देशाचं भलं करतात. हे काही योग्य नाही. ह्या मुलांच्या मनात एवढी चीड का बरं आहे हे आपण ओळखलं पाहिजे. कारण ते एवढ्या डिग्र्या घेतलेल्या आहे, एवढे मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन तसेच बेरोजगार बसलेले आहे. त्यांच्याकडं खर्चाला पैसे नाही, त्यांचं कमवायचं वय झालेलं असून त्यांना आईवडिलाला पैसे मागावं लागतात. आणि डिग्र्या घेतलेले पोरं चहाच्या टपऱ्या चालवतो, कोणी वडापावच्या गाड्या चालवतं. इतके हुशार पोरं इथं कंपन्या नसल्यामुळं त्यांना हमालीचे कामं करावं लागतात, हार्डवर्किंग करावं लागतं. हे कशामुळं करावं लागतं हे आपण शोधलं पाहिजे. कारण आपल्या इथे नोकऱ्याच नाही ना, बेरोजगार आहे ना तरुण पोरं, त्यांना कोणी पोरी देत नाही आहे. ही सगळी चीड एकत्र होऊन जे आज मुद्दे निर्माण झालेले आहे, पोरांच्या मनामध्ये जे राग आहे ह्या सरकारवरती, याचा आपण विचार केला पाहिजे सगळ्यांनी. यांना काय यांच्या घरून थोडी सांगितलेलं आहे का जा तिथे मोर्चामध्ये तुम्ही सहभागी व्हा. प्रत्येक आईवडिलांचा विरोध आहे इथे जाण्यासाठी. आपण आता व्हिडिओ बघतोय टी व्हीवरती, मोबाईलवरती रील बघतोय. कारण हे कशासाठी आईवडील म्हणतात जाऊ नका, हे पोरं आईवडिलांचा विरोध करून तिथे गेलेले मारायला. हे कशामुळं गेलेले? बेरोजगारीमुळं. तर याचा विचार झाला पाहिजे. इथलची सिस्टीम आपण बदलली तर हे सगळं नीट होईल. आणि जे सरकार आहे हे सरकार बी कायम राहील. फक्त सिस्टीम बदलायची कारण आहे. सिस्टीम बदलली सरकारने, मुलांचे जे मनात भावना, इतकी हुशार मुलं, इतके विचार आहे त्यांचे मोठे मोठे, काय सांगा. आपण विचार पण करू शकत नाही. त्यांचे माइंड इतके पुढचे, पण बेरोजगारीमुळं ते हरून बसलेले. काय करतील बिचारे? नोकऱ्याच नाही आहे. नोकऱ्या करण्याचं 35 वर्ष वय झालं, पण त्यांच्याकडं नोकऱ्या नाही. म्हणजे चिडून ते तिथे जाऊन बसलेले. त्यांना वाटतं आता काहीतरी होईल. सिस्टीम बदलल्यानंतर हे पेपर फुटी इतके अभ्यास करायचे, 2-2, 3-3, 4-4 वर्ष अभ्यास करतात नीटचा, इंजिनिअरिंगचा, आणि पुढं जेव्हा परीक्षा होते आणि नंतर कळतं की पेपर फुटला. हे काही बरोबर नाही आहे. याच्यासाठी आपली सिस्टीम बदलणं महत्त्वाचं आहे. तर याच्यावरती मला थोडंसं बोलावं. इतक्या दिवसांनी बघते मी, 20-25 दिवसापासून मी कंटिन्यू बघते हे सगळं.
तर याच्यावर मला बोलावं असं वाटलं म्हणून मी बोलते. माझे विचार मांडले, योग्य वाटले तर कमेंटमध्ये नक्की सांगा.